अगदी बऱ्याचशा प्रेक्षकांना उत्कंठा लागली असेल. योगेश सर कधी मात्र इथून माईक आपल्या हातामध्ये घेतात. चला इथून मॅचला करूया सुरुवात. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नम कुर्मदेव सर्व कार्य सुसर्वदा. गणपती बाप्पा मोरया. चला मॅचला होतीये सुरुवात. अगदी नारायण उघडा गोलंदाजी ट्रॅक वरती सज्ज झालाय. उमेश फिरकर बॅटिंग साठी सज्ज. पहिला चेंडू इथून ब्लॉक होल्डचा मारा समोरच्या दिशेनं वाटप फटका चांगला, परंतु थोडासा मात्र इथून फिल्डर करून मिस अंडरस्टँडिंग पाहायला मिळते. अगदी दुखापत थोडीशी ग्रस्त पाहायला मिळते. खेळाडूला पाण्याची पूर्तता करा जर आवश्यकता असेल तर. अगदी पहिल्या चेंडूवरती थोडासा मात्र इथून घाई करण्याचा प्रयत्न मात्र केला होता क्षेत्ररक्षकांना, परंतु थोडासा मात्र इथून दुखापत होती. अगदी एक धाव आले. एका धावेनं मात्र इथून श्री गणेशा झालाय. पलसदरी ठाकूरवाडी बी टीमचा. अगदी पलसदरी टीमचा जर विचार केला ना तर या वर्षी मात्र भन्नाट फॉर्म मध्ये आहे. अगदी नाईट रजनी शुंकलेत मात्र 2 टुर्नामेंट मध्ये मात्र इथून सक्सेसफुल ठरलेत. अगदी मोहपाड्याच्या टुर्नामेंट मध्ये देखील चॅम्पियन टीम मात्र ठरली होती आणि आज मात्र यजमान टीम म्हणून मात्र इथून पलसदरी या चला जास्ती दुखापत असेल तर कृपया आपण बाहेर या. यस इथे खेळाडू मात्र सेफ पाहायला मिळतो. अगदी मॅचला पुन्हा एकदा होईल सुरुवात. अगदी एका धाब्यानं मात्र पळसदरी ठाकूरवाडी टीमनं खातं ओपन केलंय. स्ट्राईक रेट वरती जर पाहिला तर आता भगवान होलाला आपण पाहू शकाल. अगदी दोन्ही खेळाडू मात्र विस्फोटक पाहायला मिळतात. यावेळेस मात्र धावबादची संधी आणि इथून मात्र धोका पत्करावा लागतो. अगदी भगवान होला सस्त्यात गोल्डन डकचा शिकार इथून होतोय. एका धाबेवरती मात्र इथून फलंदाज पहिला मात्र मैदानाच्या बाहेर येतोय. भगवान होला बॅक टू डग आउट. इथून पाहायला गेलं ना तर पलसदरी टीमला हा मोठा हादरा मात्र इथून मैदानाचा बाहेर आलाय. अगदी जर पाहिला तर पहिला चेंडू मात्र सिंगल धाव आली होती. अगदी उमेश स्ट्राईक एंड वरती होता. तदनंतर नॉन स्ट्राईक एंडचा फलंदाज मात्र स्ट्राईक एंड वरती गेला भगवान होला आणि तो मात्र इथून सस्त्यात मात्र इथून मैदानाच्या बाहेर येतोय. अगदी कोणतीही कॉलिंग नव्हती आणि ती कॉलिंग मात्र चुकीची ठरली होती दोन्ही फलंदाजाची. आणि इथून फलंदाज भगवान होला झालाय बाद आणि त्याची जागा मात्र इथून सावरण्यासाठी न्यू बाटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय दिवेश होला. दिवेश होला आलाय आता नॉन स्ट्राईक एंड वरती. स्ट्राईक एंड वरती आपण पाहू शकाल उमेश फिरकर अगदी या हंगामामध्ये भन्नाट फॉर्म मध्ये आहे. तो आता स्ट्राईक एंड वरती पाहायला मिळतोय, परंतु नारायण देखील कमी नाहीये. अगदी तो देखील चांगला फलंदाज. यावेळेस बॅटची कडा आणि इथून विकेट किपरनं केली नाही चुकी. दीपक आपण पाहतोय
शिखर देखील आता मैदानाच्या बाहेर झाले. अगदी जर पाहायला गेले ना तर महत्वाचे फलंदाज होते, परंतु ते महत्वाचे फलंदाज मात्र गोल्डन डकचे शिकार होऊन मात्र इथून मैदानाच्या बाहेर येत आहेत. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये इंटर होतोय. अगदी पंकज होलाला आपण पाहू शकता. अगदी आता या खऱ्या अर्थानं दोन्ही फलंदाजाला मात्र इथून पार्टनरशिपची भागीदारी मात्र इथून रसायची आहे. अगदी दोन फलंदाज मात्र सस्त्यात बाद झालेत, परंतु आता इथून पॉवर प्लेचं षटक आहे. या पॉवर प्लेच्या षटकामध्ये पॉवरफुल गोलंदाजी मात्र इथून चालू आहे मैदानाच्या आतमध्ये, परंतु फटके देखील आता मैदानाच्या आतमध्ये मारावे लागतील. अगदी 38 सर्कलच्या बाहेर मात्र दोनच क्षेत्ररक्षक पाहायला मिळत आहेत. अगदी लॉंग ऑफला आपण पाहतोय, तदनंतर मिड विकेट अगदी आमच्या समालोचन कक्षासमोर मात्र इथून क्षेत्ररक्षक इथून ठेवण्यात आलाय आणि इथून बरोबर जाळं भिनलं गेलंय. अगदी नारायण उघडानं त्याला देखील माहिती आहे. अगदी सातत्यपूर्वक पलसदरी ग्राउंड वरती प्रॅक्टिस साठी येतोय. पूर्णपणे सर्व खेळाडूंची खेळी मात्र त्यांना माहिती आहे आणि आज मात्र ते करून दाखवलंय. अगदी नारायण उघडानं आणि इथून स्ट्राईक एंड वरती पंकज होला. ज्या वेळेस मात्र चांगला चेंडू पाहायला मिळतोय. अगदी गुडलेन स्पॉट वरती चेंडू मात्र पिचिंग झाला आणि सरळ एसटी रक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसावतोय. अजून एक डॉट चेंडू. अगदी जितकं कौतुक करावं तितकं कमी या गोलंदाजाचं, कारण पॉवरफुल गोलंदाजी चालू आहे या पॉवर प्लेच्या षटकामध्ये. या पॉवर प्लेच्या षटकामध्ये कशी गोलंदाजी करावी याचं प्रात्यक्षिक उदाहरण मात्र इथून नारायण मात्र इथून देतोय. अगदी कालच्या दिवसात देखील सुनील गोलंदाज मुंडेपाडी टीमचा काय गोलंदाजी करत होता. या वेळेस देखील थोडीशी चुकी, परंतु इथून डायरेक्ट हिटचा प्रयत्न, परंतु इथून जर पाहिलं ना तर लेग बायच्या स्वरूपात मात्र एक धाव मात्र येईल. एका धावेनं धावफलक जाऊन पोहोचलंय. अगदी दोन आकड्यावरती दोन फलंदाज मात्र इथून माघारी आले. पलसदरी बी टीमचे आता इथून आघाडीचे फलंदाज मात्र इथून मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग साठी मात्र आलेत. अगदी दिवेश आपण पाहतोय जो वन डाऊन साठी इथून मैदानाच्या आतमध्ये आला होता, तो आता स्ट्राईक एंड वरती. अगदी दिवेश देखील चांगला फलंदाज आहे, परंतु आज मात्र सिद्ध करण्याची वेळ आली आहे. अगदी आमच्या होम ग्राउंड वरती खेळतायत, तो आज सिद्ध करायचा आहे स्वतःला. या वेळेस मात्र भन्नाट वेग पाहायला मिळतोय. अगदी कॉलिंग चुकीची, डायरेक्ट हिटचा प्रयत्न, परंतु इथून फसला गेलाय. अगदी जर डायरेक्ट हिट लागली असती तर कदाचित मात्र पंकज होलाचं काम तमाम झालं असतं, परंतु तसं घडलं नाही. अगदी फलंदाज धोनी इथून सेफ आणि शेवटचा चेंडू इथून देखील डॉट आलाय आणि धाव फलक मात्र जाऊन पोहोचलाय. दोन आकड्यावरती 6 चेंडू मात्र इथून कंप्लीट झाला. अगदी पहिलं षटक मात्र इथून कंप्लीट झालाय. 2 धाबा खर्च करत 2 विकेट त्याच्या नावावरती राहिल्यात. अगदी नारायण होलानं पॉवरफुल गोलंदाजी केली. अगदी मुकेश उघडा यांचं देखील इथून आगमन झालंय. अगदी मी विनंती करतो आपण व्यासपीठावरती येऊन या सामन्याचा आस्वाद घ्यायचा आहे. सर्व पाहुण्यांना मी विनंती करतोय, पलसदरी ठाकूरवाडी किंवा पलसदरी वाडी जितके आमचे मान्यवर असतील ते आपण या व्यासपीठावरती तुमचं देखील सहर्ष स्वागत असेल. आणि पलसदरीचे जेवढे खेळाडू असतील म्हणजे सी टीम डी टीम, आपण व्हॉलेंटियरचं काम करायचं आहे. इथून पहिला षटक मात्र कंप्लीट झालाय. 2 या आकड्यावरती जाऊन पोहोचली पलसदरी बी टीम. अगदी थोडीशी संकटामध्ये सापडली, परंतु अजूनही खचून जाऊ शकत नाही, कारण अजूनही 18 चेंडूंचा खेळ मात्र इथून बाकी आहे. या 18 चेंडूंमध्ये कितपत मात्र पलसदरी बी टीम जाऊन पोहोचेल हे देखील आता पाहावं लागेल मैदानाच्या आतमध्ये. अगदी होम ग्राउंड वरती खेळतायत. अगदी बराचसा अनुभव आहे या ग्राउंडचा. कुठे कानाकोपरा देखील इथून मैदानाचा त्यांना माहिती आहे, पण तू आज मात्र संकटामध्ये सापडली आहे आणि या संकटातून मात्र बाहेर निघायचा आहे. परंतु इथून फलंदाज मात्र आपण पाहतोय दिवेश होला नॉन स्ट्राईक एंड वरती. स्ट्राईक एंड वरती पंकज होलाला आपण पाहू शकता. चला मॅचला लगेच सुरुवात करा, स्पीडअप करा. जयेश पालांडे यांचं देखील इथून शुभ आगमन झालंय. तुमचं देखील सहर्ष मनपूर्वक असं स्वागत. या आपण व्यासपीठावरती येऊन स्थानपन्न व्हा.
चला जाऊया मॅचच्या दिशेनं जिथे मॅच रंगली गेली आहे. अगदी पलसदरी त्याच्या विपक्षात वर्णे टीम. दीपक आलाय गोलंदाजी ट्रॅकवरती दुसरं षटक घेऊन. यावेळेस सन्मान देण्याचा प्रयत्न केला गेलाय अगदी सेन्सिबल क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये खेळत असताना. पंकज हुलाला आपण पाहू शकता मैदानाच्या आतमध्ये, कारण हे सेन्सिबल क्रिकेट खेळणं आता मात्र इथून थोडस संकटात मात्र नेऊ शकतो. परंतु जर पाहिलं ना तर चांगला जर बॅटिंग केली ना तर पलसदरी टीम मात्र चांगल्या टार्गेट कडे मात्र वाटचाल करू शकते. स्ट्राईक एंड वरती मात्र दिवेशला आपण पाहतोय, नॉन स्ट्राईक एंड वरती पंकज आणि गोलंदाजी ट्रॅक वरती दीपक हुगडा, मॅन फ्रॉम वर्णे. वर्णे एक्सप्रेस म्हणून ज्याची ओळख आहे आणि तोच गोलंदाजी ट्रॅक वरती पाहायला मिळतोय आणि भन्नाट वेग पाहायला मिळाला चेंडूवरती. अगदी ऑफस्टंपच्या बाहेर ठेवण्याचा प्रयत्न केला, अगदी बरोबर मात्र इथून वाईड यॉर्कर मात्र चेंडू हाताळला गेलाय आणि इथून पुन्हा एकदा डॉट चेंडू आलाय. अगदी दोन चेंडूंची मात्र इथून फेकी केली आणि दोन चेंडू मध्ये चांगली एकही मोठा फटका मात्र इथून आला गेला नाहीये. यावेळेस देखील भन्नाट वेग पाहायला मिळतोय, अगदी डोळ्याचं पार न फेडणारी गोलंदाजी मात्र वर्णे टीमची चालू आहे मैदानाच्या आतमध्ये. दोन फलंदाज मात्र सलामीवीर मात्र मैदानाच्या बाहेर गेल्यानंतर मात्र हे दोन फलंदाज मात्र आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि ते पूर्णपणे बाकफुटवरती पाहायला मिळत आहेत. अगदी प्रेशर थोडासा निर्माण करतायत स्वतःवरती, पण ते प्रेशर मात्र हटवायचं आहे. आपल्या खेळी मात्र इथून दाखवायची आहे. अगदी या संकटातून जर तुम्ही बाहेर काढला ना टीमला तर तुम्ही मोठ्या यावेळेस स्लोवर चेंडू, परंतु इथून विकेट किपरनं चुकी केली होती आणि डायरेक्ट हिट लागला गेला नाही. अगदी थोडस वारंवार चुका खऱ्या अर्थानं फिल्डिंग टीम करून पाहायला मिळतात. अगदी अर्थातच वर्णे टीम अगदी दोन जर डायरेक्ट हिट लागले असते ना तर दोन्ही फलंदाज मात्र इथून मैदानाच्या बाहेर आले असते, परंतु तसं घडलं नाहीये. यस, इथून वाशिवली टीम देखील इथून उपस्थित झाली. नेक्स्ट मॅच मात्र वाशिवली त्याच्या विपक्षात पलसदरी सुरेश धोत्रेची टीम. अगदी दोन्ही टीम मात्र इथून उपस्थित राहा. दुसरं षटक मात्र इथून मार्गस्थ आहे. अगदी 4 चेंडूंची फेकी केली आहे दीपकनं आणि चांगली गोलंदाजी केली. यावेळेस देखील ब्लॉक होल्डचा मारा पुन्हा एकदा आता डायरेक्ट हिट झाली आहे, परंतु इथून पंचांचा इशारा मात्र इथून येणं बाकी असेल, परंतु पंचांना मात्र इथून कोणताही इशारा, यस थर्ड अंपायरचा इशारा इथून दिलाय. अगदी इथून टेक्निकल रूम मध्ये मात्र इथून चेक केला जाईल आणि तदनंतर मात्र हा डिसिजन तुमच्यापर्यंत पोहोचवला जाईल. फलंदाज बाद. यस, इथून फलंदाजाचं काम तमाम झालाय. अगदी डायरेक्ट हिट मात्र इथून धोक्याची ठरली आणि आता इथून फलंदाजाला मात्र डगआउटच्या रस्त्याला जावं लागेल. अजून एक तिसरा धक्का मात्र इथून मैदानाच्या बाहेर येतोय. दिवेश होला देखील बॅक टू डगआउट. आता ठोक डीजे. आणि इथून नशिबाचा चौकार. अगदी वाईट चेंडू आहे आणि इथून पंजा मिळतोय.
पलसदरी ठाकूरवाडी बी टीमला बॉल अगदी बुंद्यामध्ये मात्र फेकला गेलाय आणि इथून डॉट चेंडू षटक क्रमांक बघता बघता दुसरं मात्र इथून कंप्लीट झालाय आणि धाव फलक जाऊन पोहोचलाय 9 या आकड्यावरती. अगदी पूर्णपणे बागफुटवरती पलसदरी बी टीम पाहायला मिळतीये. अगदी नुकती स्पर्धा झाली होती 9-9. चला स्पीडअप करा. अगदी वेळ खर्च करू नका. वरने टीम जबलच्या टीम आहेत. अगदी स्पीडअप करा. टाइम देखील सेट करा. पंच अगदी 3 षटका मागे मात्र फक्त 15 मिनिटांचा अवधी द्या. त्यानंतर चौथ्या षटकाला जर विलंब झाला तर एक क्षेत्ररक्षक 38 सर्कलच्या बाहेर घेण्यात येईल याची नोंद घ्या. चला इथून खूप विलंब झालाय. अगदी कमळू फिरकर देखील इथून उपस्थित झालाय. त्यांचं देखील मनापासून सहर्ष स्वागत. षटकार हॅट्रिक साठी 1000 रुपयाचं पारितोषिक जयेश पालांडे साहेबांकडनं इथून लागलं जात आहे. इथून फलंदाजासाठी सुवर्ण संधी. यस कमळू पिरकर या साहेबांकडून देखील 1000 म्हणजे 2000 रुपयाचं पारितोषिक. यस काय पारितोषिक लागलं जातं इथे मैदान आमच्या मुख्य व्यासपीठावरती. चला इथून तिसऱ्या षटकाला इथून सुरुवात होतीये. चरण आलाय गोलंदाजी ट्रॅकवरती. इथून चांगला फटका पाहायला मिळतोय. अगदी बॅकफुटवरती आले. थोडीशी जागा बनवली आणि इथून पॉइंट रिझनला ठोकलाय पंकज ओलानं. चौकार. मात्र 13 या आकड्यावरती जाऊन पोहोचली आहे पलसदरी बी टीम. या वेळेस भन्नाट वेग पाहायला मिळतोय. अगदी यॉर्कर चेंडू मात्र पाहायला मिळाला. इथून चौकाराचं प्रत्युत्तर खऱ्या अर्थानं इथून दिला जातोय. गोलंदाज चरण उघडाकडनं अगदी पहिल्या चेंडूवरती चौकार ठोकला होता आणि त्याचं प्रत्युत्तर खऱ्या अर्थानं इथून डॉट चेंडून दिलंय. पंकज ओला स्ट्राईक एंड वरती. इथून आतापर्यंत चांगली गोलंदाजी इथून राहिली गेली वरने टीमची आणि इथून जर पाहिलं ना तर अजून देखील एक चेंडू डॉट आलाय. अगदी लगातारचा दुसरा चेंडू मात्र इथून निर्धाव फेकलाय चरण या गोलंदाजांना. अगदी पहिल्या चेंडूवरती मोठा फटका खेचला होता जरूर, परंतु तदनंतर मात्र आपल्या लाईन लेंथ वरती मात्र इथून गोलंदाजी करत असताना इथून दोन लगातारचे चेंडू मात्र इथून निर्धाव मात्र फेकले गेलेत गोलंदाजांना. या वेळेस मात्र झेलची संधी आणि इथून झेल मात्र सोडला गेलाय आणि इथे चौकार आलाय. अगदी नशिबाची साथ मात्र इथून पलसदरी टीमला मिळतीये. आता ठोक डीजे. जर यशवंत वाघ इथे देखील उपस्थित झाले, त्यांचं देखील मनपूर्वक असं स्वागत. आपण या व्यासपीठावरती इथून या सामन्याचा आनंद घ्या.
सदानंद लोखंडे साहेबांकडनं इथून पारितोषिक आलंय. अगदी षटकार हॅट्रिक साठी 1001 असं पारितोषिक आलंय. या वेळेस मात्र लेग कटरचा चेंडू पाहायला मिळतोय. अगदी गती काढून घेतली होती, फिंगर रोल केले होते गोलंदाज शरण आणि इथून पुन्हा एकदा डॉट चेंडू आलाय. अगदी मागील चेंडू देखील चांगला होता, परंतु क्षेत्ररक्षकांना मात्र तिथून साथ दिली नव्हती. अगदी झेल सोडला, तदनंतरचा तो चौकार पाहायला मिळाला. यावेळेस देखील फुल टॉस बॉल, परंतु इथून बॅटवरती बरोबर येत नाही. अगदी एकच धाव मिळालेल्या चेंडूवरती एका धाब्यानं धावफलक जाऊन पोहोचलाय. 18 या आकड्यावरती जाऊन पोहोचली. पलसझरी बी टीम अगदी तिसरं षटक देखील इथून कंप्लीट झालंय आणि 18 धाबा म्हणजे 18 चेंडू संपलेत आणि 18 धाबा मात्र इथून गोळा केल्यात पलसझरी बी टीम ना. आता इथून स्लॉगवरचं षटक इथून शिल्लक असेल. या स्लॉगवरच्या षटकामध्ये मात्र किती धाबा येतील पलसझरी टीम साठी. अगदी जितक्या धाबा येतील ना तितक्या प्लस पॉइंट ठरतील पलसझरी टीम साठी. गोलंदाजी जर विचार केला ना तर भन्नाट गोलंदाजी आहे. अगदी चांगले गोलंदाज आहेत. चला वर्णे टीम एवढा वेळ खर्च करू नका. चला वेळ खर्च करू नका. स्पीडअप घ्या थोडा. अगदी पहिली मॅच आहे. तदनंतर जर पाहिला तर नेक्स्ट मॅच वाशिवली त्याच्या विपक्षात पलसझरी सुरेश धोत्रेची टीम. चला दोन्ही टीम आपण टॉस साठी लगेच रिपोर्टिंग करा. ही इनिंग संपल्यानंतर आपल्याला देखील इथून टॉस केला जाईल. इथून चौथ्या षटकाला देखील इथून सुरुवात झाली आहे आणि सूरज आलाय गोलंदाजी ट्रॅक वरती. पहिला चेंडू मात्र इथून अबांतर फेकलाय. अगदी वाईट चेंडू आलाय. 107 धाव मात्र इथून धावफलकावरती लागली जाईल. 19 या आकड्यावरती जाऊन पोहोचली आहे. पलसझरी टीम अगदी धाब्यांसाठी इथून संघर्ष केला जातोय, परंतु धाबा देखील इथून मारावा लागतील. अगदी संघर्ष करायचा असेल ना तर इथून धाबा मात्र धावफलकावरती जोडावा लागतील. परंतु या वेळेस मात्र फ्लिक केलाय. अगदी मनगडी ताकदीचा उपयोग केला आणि सरळ फेकून दिलाय. 6 धाब्यांसाठी ठोकलाय षटकार. या वेळेस एक्स्ट्रा कव्हर व्हाट अ शॉट. अगदी शॉट ऑफ द नाईट. अगदी कलात्मक स्ट्रोक पाहायला मिळाला पंकज होलाच्या बाट मधून. अजून एक एकतीस धाबा धावफलकावरती इथून लागल्या जात आहेत. अगदी चौथ्या षटकाला मात्र इथून सुरुवात झाली आणि चौथ्या षटकाला मात्र इथून धाबा येणं देखील सुरुवात झाली आहे. यावेळेस मात्र खराब चेंडू पाहायला मिळतो. अगदी अपस्टम्पचा बाहेर ठेवण्याचा प्रयत्न इथून केला जातोय आणि इथून स्पेअर चेंडू आलाय. एक्स्ट्राची धाव मात्र धावफलकावरती लागली जाते. अगदी 32 धाबा धावफलकावरती. जितक्या धाबा येतील तितका मात्र इथून चांगल्या ठरतील पलसझरी बी टीम साठी. तो आता मात्र पंकज होलाच्या बाट मधून मात्र मोठे स्ट्रोक येत आहेत. यावेळेस देखील थोडीशी चुकी घडतीये, परंतु इथून बॅकअप सुरेख पाहायला मिळतोय. अगदी शिवा उघडा मात्र इथून बॅकअप साठी मात्र आले होते आणि त्याने चांगलं बॅकअप इथून दिलंय. इथे बायची मात्र इथून एक धाव मिळेल. 33 धाबा धावफलकावरती इथून लागल्या जात आहेत. चला इथून आमचे पाहुणे देखील इथून उपस्थित होत आहेत. अगदी सिद्धेश दरेकर यांचं देखील इथून शुभ आगमन. तदनंतर रोहित दरेकर
युवा उद्योजक खऱ्या अर्थानं कल्पेश दरेकर यांचं देखील इथून शुभागमन होतोय. अगदी या व्यासपीठावरती येऊन असताना पण नभा. चला इथून जाऊया मॅचच्या दिशेनं. अगदी मॅच देखील रफ आणि टफ पाहायला मिळतीये. एका साईडला वर्णे टीम आणि एका साईडला पळसझरी टीम. अगदी 34 धावा धावफलकावरती. ज्या वेळेस बाटची कडा आणि इथून गॅप मध्ये चेंडू ढकलला गेलाय आणि इथून 100% एफर्ट देत असताना क्षेत्ररक्षकानं मात्र शेवटच्या क्षणाला शिवा उघडानं मात्र काय क्षेत्ररक्षण केलंय. अगदी आपल्या टीम साठी मात्र 2 धावा मात्र इथून रोखले गेल्यात. अगदी जर पाहिलं ना तर या 2 धाब्याना धाव फलक जाऊन पोहोचलाय 36 या आकडावरती. 3 फलंदाज मात्र मैदानाच्या बाहेर आलेत. अगदी पंकज होल्लाच्या बाटमधून मात्र इथून धाबा येत आहेत. अगदी विचार केला ना तर धाबांसाठी संघर्ष इथून केला जात होता, पण तू पंकज होला मात्र इथून आपल्या टीमला सावरत असताना पाहायला मिळतोय. यावेळेस फुल टॉस आणि इथून दिशा दिली आणि पंचांना देखील इशारा दिलाय. इट इज नो बॉल. म्हणजेच आता मात्र 7 धावा मात्र धावफलकावरती लागल्या जातील. आता ठोक डीजे. निर्णयाला मात्र इथून चॅलेंज केलं होतं बर्ने टीमनं आणि इथून रिव्ह्यू गमावलाय. आता रिव्ह्यू मिळणार नाहीये बर्ने टीमला. इथून फ्री हिटची संधी. हा चेंडू मात्र मुक्त खेळण्याची संधी मिळाली आहे इथून. अगदी सूरज मात्र इथून मागणा ठरला जातोय. अगदी 3 षटकामध्ये 18 धाबा होत्या, परंतु या षटकामध्ये मात्र धाबा मात्र येणं सुरुवात झाली आहे. अगदी या वेळेस मात्र घडलंय काय. अगदी यस फलंदाज बाद. दुसऱ्या धाबेचा कॉल होता आणि दुसरी धाव मात्र इथून धोक्याची ठरली आहे. आणि इथून षटक क्रमांक 4 देखील इथून कंप्लीट झालाय. अगदी पूर्वार्धाचा खेळ मात्र इथून कंप्लीट झालाय. धाव फलक जाऊन पोहोचलंय 44 धाबा. येणारे 24 चेंडू आणि 45 धाब्यांची गरज. चला इथून वळूया मान सन्मानाकडे. अगदी सिद्धेश दरेकर या साहेबांचा देखील इथून मान सन्मान केला जाईल. तदनंतर